एसटी बँकेमध्ये गुणरत्न सदावर्तेंना आणखी एक मोठा धक्का बसलेला आहे। 25,000हून अधिक सभासद गुणरत्न सदावर्ते यांची साथ सोडणार आहेत। महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। 25,000हून अधिक सभासद सदावर्ते यांची आता साथ सोडणार आहेत। एसटी बँकेमध्ये सदावर्ते यांना आणखी एक धक्का मानला जातोय। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊन आमचे प्रतिनिधी शेखर पाटील जोडले गेलेले आहेत। शेखर, मोठी बातमी, सदावर्तेंना आणखी एक मोठा धक्का मानला जातोय। श्रद्धा, नक्कीच सदावर्ते यांना हा मोठा धक्का मानला जातोय, कारण 25,000हून अधिक सभासद जे आहेत त्यांच्या संघातील ते मात्र आता त्यांची साथ सोडणार असल्याची माहिती जी आहे ती कोल्हापुरातील एसटी कामगार नेते संतोष शिंदे यांनी दिली। स्वतः संतोष शिंदे आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, काय नेमकी माहिती आहे? एवढ्या मोठ्या संख्येनं आता एकीकडे त्यांच्या मेव्हण्याची हकालपट्टी तर झालेली आहे, शिवाय हा देखील दुसरा झटका आता तुम्ही देताय। गुणरत्न सदावर्ते हा अवगुण रतन सदावर्ते असं म्हणण्यासारखा काम करत होता। मागील 2 वर्षांपासून आमच्या सर्वसामान्य कष्टकऱ्यांनी त्यांना प्रचंड मोठ्या पद्धतीनं साथ दिली होती। मोठमोठ्या संघटनांना पायाखाली घेऊन सदावर्तींच्या संघटनेला आम्ही मोठं केलं होतं। स्वखर्चाने स्वतःच्या बायकोची मंगळसूत्र विकून एक आमचे सभासद मुंबईच्या आझाद मैदानापर्यंत आले होते। हे तुमच्याच न्यूज चॅनलच्या माध्यमातून मागच्या कार्यकालामध्ये आपण दाखवलं होतं। पण हे अशा कुठल्याही गोष्टीची जाण न ठेवता, कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे न राहता, कर्मचाऱ्यांच्या भविष्याच्या विचारासाठी कोणत्याही मागण्या न करणे किंवा कुठल्या नेत्यांकडे पाठपुरावा न करणे, फक्त कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कारवाईची दिशाभूल करत कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा करणे आणि बँकेमध्ये अनागोंदी कारभार करणे, एवढंच या सदावर्तेचं चालू होतं। पैसे छापण्याची मशीन म्हणून एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या युनियनकडे बघण्याचा जो उद्देश होता, त्याचा राजकीय चळवळ म्हणून कामगार ज्या वेळेला काम करत असतात, कामगारांची जी संघटना असते ती कामगार चळवळ म्हणून चालवायची असते, पण कामगार चळवळ म्हणून न चालवता त्याचा राजकीय पक्षासारखा वापर ज्यावेळेला गुणरत्न सदावर्तेंनी करायला चालू केला, त्याच्यामुळे आमचे कर्मचारी वैतागून त्याच्यापासून लांब होण्याचा आम्ही विचार केला आणि महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचा त्यांचा एक सहकारी मित्र म्हणून माझ्यावरती दबाव वाढला आणि त्या सगळ्यांच्या आग्रहाखातर आम्ही महाराष्ट्रातील कष्टकरी जनसंघाचे जेवढे काही एकूण सगळे पुढारी होते, जेवढे एकूण सगळे पदाधिकारी होते, जेवढे एकूण सभासद होते, त्या सर्व सभासदांनी ऑनलाईन मीटिंग घेतली। प्रत्येकाने आपापल्या आगारामध्ये, डेपोनमध्ये मीटिंग घेतली। आजच सांगायचं झालं तर या कोल्हापूरमधील आमच्या संभाजीनगर आगारामधील कष्टकरी जनसंघ पूर्णपणे बरखास्त केला गेला। मीटिंग घेऊन कर्मचाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तो बरखास्त करून टाकला। अशाच पद्धतीचा आता महाराष्ट्रभर लोन चालू झालेलं आहे आणि हे सर्व कामगार सदावर्तेंच्यापासून दूर जाऊन साधारणतः 25,000 ते 30,000 कर्मचारी जे सदावर्तेंच्या बरोबर होते ते आता आमच्याबरोबर, जसं बँकेमध्ये आम्ही मेजॉरिटीने बाहेर पडलो तशाच पद्धतीने युनियनमध्ये सुद्धा मेजॉरिटीने सदावर्तेंपासून सगळी लोक बाजूला जाणार आणि काही फक्त बोलबच्चन सदावर्तेंनी जसं गाढव पाळलेलं आहे तसे काही पाळलेले गाढव फक्त त्याच्यासोबत राहणार आणि बाकीचे सर्व स्वाभिमानी महाराष्ट्रातील कामगार सदावर्तेंपासून बाजूला होऊन आमच्यासोबत उभे राहणार। कोणासोबत आता जाण्याचा आपण निर्णय घेतलाय, कारण सदावर्तेंची आता साथ सोडली? आता राज्याचं जर एकंदरीत राजकीय वातावरण बघितलं गेलं तर सन्माननीय कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांची काम करण्याची धडाडी, निर्णय घेण्याची क्षमता, या सर्व गोष्टींकडे बघता उल्लेखनीय आपल्यासाठी काय करू शकत असेल तर त्यांच्याकडून अपेक्षा आहेत महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांच्या। अशा पद्धतीनं त्यांच्याशी आमची बोलणी सुद्धा चालू आहेत। कर्मचाऱ्यांना कुठल्या पद्धतीनं 7वा वेतन आयोग देता येईल, कर्मचाऱ्यांचा जो विलिनीकरणाचा प्रश्न होता तो कशा पद्धतीने लवकरात लवकर सोडवता येईल, कुठलीही कारणं न सांगता कर्मचाऱ्यांना होणाऱ्या अडीअडचणी, स्थानिक लेवलवरती डेपो आगार पातळीवरती होणारा त्रास, या सगळ्यांसाठी काहीतरी निर्णय मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून जानेवारी महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे। त्या पद्धतीनं आमची त्यांच्याशी चर्चाही चालू आहे। त्या पद्धतीनं ते आम्हाला आश्वासितही करतायत। या एकाच गोष्टीवरती एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला मान्य करून त्यांच्या पक्षाची असणारी किरण पावसकर साहेब ज्याचे अध्यक्ष आहेत अशी राष्ट्रीय कर्मचारी सेना या पक्षामध्ये प्रवेश करण्याचं आमचं एकमुखाने ठरलेलं आहे। नक्कीच श्रद्धा, बघितलं तर 25,000हून अधिक सभासद जे आहेत ते आता सदावर्तेंची साथ सोडणार, त्यामुळे ही एक मोठा धक्का। सकाळीच त्यांच्या मेव्हण्याला देखील एक धक्का दिलेला आहे। दुसरा धक्का आता म्हणावा लागेल हा जनसंघामधून सर्व सभासदांनी आता त्यांच्यापासून लांब जाण्याची घोषणा केलेली आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एका संघटनेमध्ये देखील ते आता जाहीर प्रवेश देखील करणार आहेत। श्रद्धा, नक्कीच। धन्यवाद शेखर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।